घाबरला दिवस रावतांची माझी घास नव्हती. साधारणतः आमची रोज घास होती. आज सकाळपासून एकच वाचून वाचतोय, आज वेचणार, हे दोघं वेचणार. मला काही समजत नाही. एखाद्या गोष्टी एखाद्याचं मत असेल आणि ते प्रामाणिक असेल तर त्याचं मांडण्याचा अधिकार नाही करेल. आणि ते मत मांडलं म्हणून लगेच विश्वास होऊ शकत नाही. व्यक्तिगत निश्चय कधी समजत नाही. अनेक गोष्टी मला सांगता येतील. त्यांनी आपल्या आयुष्यातला मोठा काळ ज्यांच्या सवय घालवला त्यांच्याकडून ते जे शिकले त्या अशा सगळ्या विचाराचे लोक कधी संकुचित विचार कधी करणार, तो व्यापकच विचार आहे. म्हणजे आता मी सांगणे योग्य नाही फारसं. बाळासाहेब ठाकरे आणि आम्हा लोकांचं एक चांगलं वेगळं असतं. ते सगळे गेल्याच्या नंतर जे जे काही शब्द त्यांना सुचतील ते सगळे शब्द त्याचा वापर करून आमच्याबद्दलची आस्था दाखवायची आणि त्याचं उत्तर आम्ही त्या पद्धतीने द्यायचं. आणि ते सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी कसे फोन येतात, सर्व भाऊ माझे सर्व भाऊ सर्व भाऊ लोक सुरू ती काय सोयीचं. आणि नंतर व्यक्तीच्या नंतर काल काय बोललो, काल काय लिहिलं ही व्यक्तीची ती मनामध्ये कधी ठेवतात. आवश्यक आस्था व्यक्तिगत स्वरूपात हा कधीच होते. आणि महाराष्ट्राच्या काही देशाचं हे वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण यांचा उल्लेख करावा लागेल, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख करावा लागेल, अनेकांची नावं या ठिकाणी. ही सगळी या बाजारांच्या इतिहासामध्ये घसत आहेत आणि त्याचे एक घसटणारा प्रयत्न निलेश पवार पंत यांनी केला. त्यांच्यामध्ये या ठिकाणी अभिनंदन करतो.